नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे CSMI इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 या ठिकाणी. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ T2 या ठिकाणावरून आम्ही मुंबईहून बागडोगराच्या दिशेने जाणार आहोत. तर आमचं फ्लाईटचं तिकीट आहे आकाशा एअरवेज या फ्लाईटने आम्ही निघणार आहोत. तर आम्ही आता आपण पाहू शकताय या ठिकाणी आम्ही आता एंट्री केलेली आहे. चुकून आम्ही टर्मिनल 1 या ठिकाणी आलेलो होतो, आता टर्मिनल 2ला जाणार आहोत. तर आता हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि हा अनुभव मी तुम्हाला पूर्णपणे शेअर करणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो. तर मित्रांनो, टर्मिनल 2च्या दिशेने आम्ही आता निघालेलो आहोत. सकाळचं वातावरण साधारणतः 9:20 झालेली आहेत. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे विमानतळ. त्या ठिकाणी आम्ही आता एंट्री करत आहोत. सकाळचं दृश्य, सकाळचं वातावरण खूपच छान आहे. आपण पाहू शकताय आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून. आम्ही विमानतळावरती पोहोचल्यानंतर चेक इन केल्यानंतर आता आम्ही बोर्डिंग पास घेत आहोत. सगळ्या सामानाची आमची तपासणी झालेली आहे. आता आम्हाला बोर्डिंग पास मिळाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत. पहा आमची सगळी फॅमिली कसा आनंद घेत आहे. विमानात बसण्याची आणि टेक ऑफ होण्याची आम्ही आता वाट पाहत आहोत. आपण पाहू शकता आमच्याबरोबर आमचे मित्रमंडळी आहेत. प्रवासाची सुरुवात आणि उत्सुकता ही अगदी वेगळीच असते. मुंबई विमानतळाची ती लगबग, चेकिंग, सिक्युरिटी सगळं नवीन आणि उत्साहवर्धक. मनात एक अनामिक हुरहुर होती. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जमिनीवरचे सोपस्कार संपले. आता उड्डाणाची तयारी. पहिल्या प्रवासाची मनात माझ्या लागली आहे भरारी. मुंबईची ती गर्दी मागे, स्वप्नांना नवी दिशा, पहिल्यांदाच आभाळाला भेटणार ही वेडी उत्सुकता. अतिशय सुंदर अशी शायरी मला अचानक सुचलेली आहे आणि मी तुमच्यासमोर ती सादर केलेली आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही विमानामध्ये बसण्यासाठी आतमध्ये जात आहोत. पाहू शकताय तुम्ही आमची सगळी फॅमिली. समोरच आत्ता फ्लाईट लँडिंग झालेलं आहे. अतिशय अशी उत्सुकता प्रवासाची आपण पाहू शकताय. वेदांत सगळे पहा कशी उत्सुकतेने आतमध्ये जात आहे विमानामध्ये बसण्यासाठी. खूप असा सुंदर अनुभव, थोडी मनात भीती, आनंद चेहऱ्यावरती. विमानात कधी आपण बसलेलो नव्हतो, पहिलाच अनुभव आहे आमचा हा. आता आम्ही आतमध्ये विमानामध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. आपण पाहू शकताय. कुर्सी के नीचे रखें और शीघ्र अपने स्थान पर बैठ जाएं। इससे बाकी यात्रियों को आगे बढ़ने में सुविधा होगी और आप अपने निर्धारित समय पर उड़ान भर पाएंगे। धन्यवाद।
Ladies and gentlemen, तेवीसशे डी इथं ई तू इथं आणि एफ हा सामान की परवाह न करें और सबकी सुरक्षा को ध्यान में रखते हुए जितनी जल्दी हो सके एयरक्राफ्ट से बाहर निकलने की कोशिश करें। अधिक जानकारी के लिए कृपया सुरक्षा निर्देश पत्र पढ़ें जो आपके सामने की सीट पॉकेट में रखा है। धन्यवाद। Ladies and gentlemen, as your safety is our utmost concern, we will now brief you on the safety features on board this Boeing 737 MAX aircraft. To fasten your seatbelt, insert the metal tip into the buckle, adjust it by pulling the loose end, and to unfasten, lift the flap. Should there be a drop in cabin pressure, oxygen masks will drop automatically from the panel above you. Remain seated, remove your personal mask, and pull the oxygen mask sharply towards you to start the oxygen flow. Place the mask over your nose and mouth and mouth only. Secure your own mask first before assisting others. There are 8 exits.
विमान आता धावपट्टीवरून वेगाने धावत आहे आणि अचानक आकाशाकडे झेप घेत आहे. ही भावना खूप वेगळीच असते. धीमे धीमे चाले विमान, धीमे धीमे चाले विमान, मग वेग घेतला भारी. हृदयाची धडधड वाढली जेव्हा धरली त्याने भरारी. आकाशाच्या दिशेने आमचं विमान आता निघालेलं आहे. खालच्या जगाला केला बाय बाय, आता उंच झाली कहाणी. ढगांच्या राज्यात प्रवेश माझा, जणू झाली आकाशवाणी. आता विमान आमचं हे निघालेलं आहे, आपण पाहू शकताय. ढगांच्या वरून दिसणारे दृश्य खूप मोहक आहे. खाली दिसणारे आपण पाहू शकता ह्या मोठमोठ्या बिल्डिंगा आणि हे मुंबई शहर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण आता पाहत आहोत. विंडोच्या सीटवर बसून पाहिलं वरती हा थोडाफार ढगांचा महासागर आता दिसत आहे. वा अतिशय सुंदर असं हे दृश्य. खाली शुभ्र कापसाचे गोळे जणू पसरला श्वेतांबर. आपण पाहू शकताय विसरून गेलो सारे जग, ही स्वर्गाहून सुंदर आशा. आता आम्ही एअर होस्टेस आम्हाला फ्लाईटमधील काही नियम सांगत आहेत, आपण पाहू शकता. आता नाना गायब झाले कुठे? हाय हाय चला. हो नाना मी आहे का? हाय हाय बघा इथं आहे. मी नाही दिला नाना.
आता अतिशय आम्ही उंचीवरती आलेलो आहोत. बागडोगराच्या दिशेने जात आहोत. समोर आपण पाहू शकताय हिमालय, कंचनजंगा म्हणजेच कंचनगंगा. हे मला देखील माहीत नव्हते. माझ्या शेजारी एक आर्मी ऑफिसर बसलेले होते. त्यांना मी सहज विचारलं की सर हे समोर दिसते हे काय आहे? तर त्यांनी सांगितलं की हे हिमालयातील कंचनगंगा आहे. याच ठिकाणी माझी ड्युटी लागलेली आहे. अतिशय त्यांनी सुंदर प्रकारे तेथील माहितीचं विश्लेषण केलेलं आहे. आपण पाहू शकताय. आता भेळेवरती इथे ताव मारला आम्ही. खूप सुंदर अशी भेळ. मित्रांनो, आता आम्ही बागडोगरा या ठिकाणी आता येत आहोत. प्रवास आता आमचा हळूहळू संपत आहे. आता काही क्षणामध्ये विमान खाली उतरणार आहे. पुन्हा जमिनीची ओढ लागली. बागडोगराजवळचे नैसर्गिक सौंदर्य दर्शन झालं. बागडोगराच्या दिशेने आत्ता आमचं फ्लाईट विमान आता उतरायला लागलेलं आहे. हिमालय दिसू लागला. मन लागले हरून जायला. गती मंदावली. जमिनीला स्पर्श. रोमांच झाला शांत. पहिला प्रवास आता काही वेळामध्ये आमचा पूर्ण होणार आहे. हा आमचा पहिला अनुभव खूपच असा अविस्मरणीय होता. आता आणि आमचं फ्लाईट आत्ता बागडोगरा एअरपोर्ट या ठिकाणी लँडिंग झालेलं आहे. आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर असा हा अनुभव आलेला आहे. मनातली भीती आमची पूर्ण गेलेली आहे. आता यापुढे कधीही आपण विमानाने फ्लाईटने जाऊ शकतो. धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.